भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातून येत्या 5 फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्ष गुडगाव कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि हे करत असताना प्रामुख्याने या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती कार्ड कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्तीभाऊ शेटे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीचे मावळचे प्रचार प्रमुख जिल्हा संघाचे संचालक आदरणीय बाळासाहेब नेवाळे, शिवसेना पुणे जिल्ह्याचे प्रमुख राजाभाऊ खांडबोर, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय अविनाशजी बोरे साहेब, पंचायत समिती मावळचे माजी उपसभापती शरदा उलावळे, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबरावजी महाराजकर आणि आमच्या या वडगाव अंदरमावळचे भाजपचे अध्यक्ष अभिमन्यूजी शिंदे आणि उपस्थित सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया की ज्यांचं या तालुक्यामध्ये कुठलीही राजकीय असो सामाजिक असो सगळी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जो आवाज उठवला जातो असे सर्व आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर येत्या 5 फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांची महायुती या ठिकाणी झालेली असून त्या माध्यमातून जे काय 5 जिल्हा परिषद गट असतील आणि 10 पंचायत समिती गट असतील ते सर्व उमेदवार दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून फायनल केले आहेत आणि त्यांची अंतिम यादी या ठिकाणी आदरणीय निवृत्तीभाऊ शेटे असतील, आदरणीय बाळासाहेबजी नेवाळे असतील, आदरणीय अविनाशजी बोरे असतील, राजाभाऊ खांडबोर असतील, हे या ठिकाणी जाहीर करतील. पुनश्च एकदा आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. ಈಗ ರೆಕಾರ್ಡ್ आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाचे गणाचे प्रचार प्रमुख, दूध संघाचे माजी चेअरमन आमचे नेते बाळासाहेब नेवाळे, शिवसेनेचे राजूभाऊ खांडबर, आमचे जीवाभावाचे मित्र उपसभापती शरदभाऊ उलावळे, माजी सभापती गुलाबकाका महाराजकर, जिल्ह्याचे नेते अविनाशजी बोरे ज्यांनी आताच आपलं स्वागत केलं, ते आमचे युवक भारतीय जनता पक्षाचे युवक नेते शांताराम बापू, अभिमन्यू शिंदे आणि पत्रकार बंधूंनो, आज आम्ही दुपारी 2 वाजता या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे जिल्हा परिषद गटासाठी
5 उमेदवार आणि पंचायत समितीचे 10 उमेदवार यांची मी नावं आपल्या समोर जाहीर करतो. टाकवे गणासाठी गट आणि गण क्रमांक 29 हे माननीय मधुकर लहू कोकाटे जिल्हा परिषदेसाठी आणि टाकवे गण माननीय श्री सौभाग्यवती अश्विनी सोमनाथ कोंडे हे भारतीय जनता शिवसेना युतीचे उमेदवार आणि नाणे गणाचे सौभाग्यवती संगीता ज्ञानेश्वर आढारी तसेच इंदोरी वराळे गटाचे जिल्हा परिषद गण घ्या वरून चालू करा. पहिल्यापासून चालू करू. जिल्हा परिषद गण आणि जिल्हा परिषद वाचा. जिल्हा परिषद गटासाठी जे 5 उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर करतो. टाकवे गटासाठी माननीय मधुकर लहू कोकाटे इंदोरी वराळे गटासाठी माननीय सौभाग्यवती मेघा प्रशांत भागवत. कार्ला खटकाळा गटासाठी सौभाग्यवती आशाताई बाबूराव वायकर. पुष्कळ काले गटासाठी माननीय दत्तात्रय शंकर कुंड आणि सोमाटणे चांदखेड गटासाठी माननीय सौभाग्यवती शीतल अविनाश गराडे. हे जिल्हा परिषदच्या गटासाठी 5 उमेदवार मी जाहीर करतो. तसेच आता जे गण आहेत त्या गणाची नावं मी जाहीर करतो. टाकवे गण माननीय सौभाग्यवती अश्विनी सोमनाथ कोंडे ही भारतीय शिवसेना युतीच्या शिवसेनेची ही उमेदवारी आहे शिंदेगड. आणि नाणे गणाची माननीय सौभाग्यवती संगीता ज्ञानेश्वर आढारी. वराळे गणासाठी माननीय रवींद्र निवृत्ती भाऊ शेटे. इंदोरी गणासाठी माननीय श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे. खटकाळा गणासाठी माननीय प्रकाश बाबूराव गायकवाड. कार्ला गणासाठी माननीय सौभाग्यवती रंजना सुरेश गायकवाड. गुसगाव गणासाठी माननीय नवनाथ पांडुरंग हरपुडे. काले गणासाठी माननीय सौभाग्यवती सीमाताई मुकुंद ठाकर. आणि सोमाटणे गणासाठी माननीय सौभाग्यवती सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले. आणि चांदखेड गणासाठी माननीय बाळासाहेब नथू पारखी. चांदखेड गणासाठी नाही सोमाटण्यासाठी सुवर्णा बाळासाहेब घोटकुले. चांदखेड गणासाठी सुवर्णा बाळासाहेब घोटकुले आणि सोमाटणे गणासाठी बाळासाहेब नथू पारखी.
बरोबर आहे. अशी ही 5 गटाची 10 गणाच्या उमेदवाऱ्या मी जाहीर करतो आणि थांबतो. हे आता इकडे उपस्थित सर्व मान्यवर बरं झालं का शांत बस. उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पत्रकार समिती निवडणुका होणार असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या 2 पक्षाची युती करून आम्ही त्या 5 तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. आजची खरं तर पत्रकार परिषद येण्याचं मुख्य कारण मी निवडणूक प्रचार प्रमुख आहे आणि प्रचाराच्या काळामध्ये निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून मला वाटतं की जी काही नैतिक जबाबदारी आपली आहे ती योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. काल आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची उमेदवाऱ्या सगळ्यांच्या जाहीर केल्या असतील, पण भारतीय जनता पार्टी जे नेत्यावरच्या टीका टिप्पण्या केल्या खालच्या लेवलला जाऊन त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वेदना झाल्या, दुःख झाला. महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती म्हणून सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना मावळ तालुक्यातली परिस्थिती ही भाजपला संपवण्याची कट काळ असते त्या पद्धतीने आमदार आखतात त्याच्या वेदना प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपच्या आहे. मला आमदारांना एकच सांगायचे, ठीक आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टी परवा युती करायची नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा, व्यवसायामध्ये असेल राजकारणामध्ये असेल व्यक्तिगत स्वरूपात जाऊन तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन त्यांना त्रास देण्याच्या भूमिकेत असेल. मला वाटतं एवढ्या भूमिका जर तुमच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या बद्दल करत असतील तर भाजपच्या बद्दल विचार का मांडता तुम्ही, विषय का घेता त्यांचा? तुमची हिंमत आहे, तुमच्या ताकद आहे, तुमच्याकडे लोकमत आहे, तर तुम्ही सामोरे जा ना. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी युती करत नाही, भारतीय जनता पार्टी आम्हाला त्रास देते, भारतीय जनता पार्टीचे लोक असे, भारतीय जनता पार्टी समजी, या प्रत्येक गोष्टीला तुम्ही का भारतीय जनता पार्टीचं नाव घेता? हा आमच्यासारख्या पुढे प्रश्न आहे. तर तुम्हाला जर जायचं जर सामोरे जायचं ना, भारतीय जनता पार्टीकडून लढायचंच आहे ना. आता मागच्या 19 विधानसभेपासून कार्यकर्त्याच्या निवडणुका लागल्या, पहिल्यांदाच 5-7-8 वर्षांनी ह्या निवडणुका लागल्या. पहिल्यांदा लागल्या असताना कार्यकर्त्यांना महत्व द्यायचं किंवा कार्यकर्त्यांच्या निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, हे बाजूला टाकलं. भाजपचे वरिष्ठ नेते मला फोन करतात, जिल्ह्याचे वरिष्ठ नेते मला फोन करतात आणि बाळा भेगडेंना गणेश भेगडेंना काहीच किंमत राहिली नाही. ह्या भूमिका मांडण्याचं कारण काय? त्यांना किंमत आहे का नाही मागाशी त्या गणेश भेगडेंनी त्यांची जाहीर भाषणात सांगितलं. ते सुद्धा राज्य लेवलला स्तरावरती भाजपचं काम करतात. बाळाभाऊ राज्याचे माजी मंत्री म्हणून किंवा पक्षामध्ये उपाध्यक्ष म्हणून राज्याचे काम करतात. ह्या सर्व गोष्टी असताना तुम्ही त्याच्यावर खालच्या पातळीवर जाऊन त्यांना किंमत काय, टीका टिप्पण्या हे तुम्हाला सांगितलं कोणी? आणि सांगितलं असेल तर त्यांची नावं घेता का? मग त्यांना किंमतच नाही तर विषय सोडून द्या ना. माझं ते एक त्यांना सांगणे, ते आता काल सुद्धा बोलताना ते चिडून आणि अहंकारातून बोलत होते. त्यांचा तो स्वभाव आहे का त्यांना मनासारखं नाही झालं तर चिडायचं, अहंकार सिद्ध दाखवून देण्याचं काम करायचं. ठीक आहे, समाज हा पाहतोय, तालुका वेळा नाही. ह्या तालुक्याने कधी अहंकार कोणाचा पुढे जाऊन दिलं नाही, त्याला खेचण्याचं काम केलेलं आहे. परंतु माझे एक तुम्हाला सांगणे, तर तुम्हाला भाजप नकोय तर ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. कारण का तुम्ही नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर तुम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की भाजप बरोबर युती कदापि नाही, होणारच नाही, शक्यच नाही. ते फार पलटूरामन काय काय नाही. ते तळेगावातली युती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोणावळ्याच्या सभेमध्ये काय कुठल्या भाषेमध्ये तुम्ही शब्दप्रयोग केले,
हा तालुक्याने बघितलाय. मग तुम्ही युती पण पाहिजे आणि त्यांना वाईट पण बोलायचं. पण युतीचा विषय हा आता अख्ख्या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये फक्त लोणावळा तळेगाव सोडलं तर पुढं तळेगाव सोडलं तर पुढं युती झाली नाही. मग युतीचा विषय जर तुमच्याकडनं नाही तर आमच्याकडनं येणार कसा आणि काय येणार? म्हणजे आज 15च्या 15 कोट कमिटीच्या अध्यक्षांनी उमेदवार जाहीर केलं, तुमचे पण झाले. मग त्याच्यामध्ये येतो कुठं प्रश्न? युती करायची हा विषय आम्ही पण सोडून दिलेला आहे. आणि युतीचा मुद्दा येतो कुठं? स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ह्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची ह्या संधी आहेत. एका 7-8 वर्षांनी निवडणुका लागतात आणि आता जर कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिला नाही तर कार्यकर्ते उभे राहण्यामध्ये त्यांना सिद्ध होण्याच्या संधी कधी भेटतात? तर आमची आमदारांना सांगणं आहे की तुम्ही आता हे भीत्या मी आलती मीटिंग देतो 24 तास देतो सांगतो, ह्या जरा चुकीच्या गवलगणा करण्याचं बंद करा. कारण आजही एक विचाराने पक्ष चालणारा म्हणजे भाजप. राज्यामध्ये तुम्ही त्या सत्तेमध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहून काम करून इथं फंडाचं सांगता. मगाशी त्याकडे रेड्यांनी सांगितलं, अरे ज्या वेळेला बाळा भिडे आमदार होते त्यावेळेला असा कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही किती तालुक्यात फंड आणला? आमदार काम करायचं, जबाबदारी नैतिक जबाबदारी आमदाराची असते. तालुका चांगला बनवायचा, विकास करायचा, समाजाला मदत करायची, त्याच्या अडचणीला धावून द्यायचं, त्याच्या सुखादुखात बसायचं, हे आमदाराची जबाबदारी असते. विरोधी पक्षाला बोलायचं, सत्ता मिळवता कशासाठी? तुम्ही काम करण्यासाठी ना. प्रत्येक वेळा वडगावला आले, वडगाव नगरपालिकेमध्ये 150 कोटी मी आणले आमदाराने, या भेगडे बाळा भेगडे 15 कोटी आणले का? लोणावळ्यात गेले मी 300 कोटी 400 कोटी आणले, यांनी 20 कोटी आणले का? तळेगावात मी 100-200 कोटी आणले, यांनी 10 कोटी आणले का? हा काय प्रश्न आहे का? आज सरकार आम्ही काय तिथे विरोध केला का आमदारांना पैसे देऊ नका म्हणून? भाजपचा कोणता नेता बोलला का? भाजपचा नेता म्हणतो तालुक्याचा विकास करा, आमदार मागत असतात त्याला मदत करा. ह्या भावना आमच्या सर्वांच्या आहेत की तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदार पुढे येत असेल तर त्याला आमचा सपोर्ट आहे. असा एखादा कार्यकर्ता कुठं बोलला की भाजपला तालुक्यामध्ये पैसे विकास कामासाठी देऊ नये, हा सुद्धा विचार करण्यासारखा गोष्ट आमदार आहे. आता सर्वात महत्वाचा विषय की तुम्ही 3,000-4,000 कोटीचा विकास केला असं सांगता. खऱ्या अर्थाने जर माझी तर तुम्ही एवढी कामं केली असतील, खरंच कामं केली, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला लोक डोक्यात घेतात. तुम्हाला 2-2 दिदी 1,85,000 लोकांनी 2 लाखाच्या आसपास लोकांनी मतदान केले. म्हणजे तुम्ही किती लोकप्रिय आहे, किती जरा जर तुमच्या मागे, हे आता आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सुद्धा तुमचा आदर घेऊन बोलत असतो का एवढा समाज तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला लोक काय अडचणच नाही. मग तुम्हाला तर एवढा समाज तुमच्या बरोबर आहे तर माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही कामगार का कार्यकर्त्याच्या जागेवर ठेवले? पगारी पोरत कार्यकर्त्याच्या जागेवर का ठेवले? आज कार्यकर्त्याला की बोलताय तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये बोलताना मी पक्षाच्या कार्यकर्त्यावरती निवडून आलो, मी जनता मायबापाच्या वतीने निवडून आलो, माऊली महिलांच्या बद्दल चांगले वक्तव्य करता. पण ज्या कार्यकर्ते ज्या पक्षाने हा कार्यकर्ता पाक्षिक टिकवण्याचं काम कार्यकर्ता करत असतो त्या कार्यकर्त्याचं सदा तुमच्या मुखातून नाव पण येत नाही का? इतकी मोठ्या प्रमाणात कामं करतात त्या कार्यकर्त्याला आज सांगता ठीक आहे. दुसरा माझा पुढचा प्रश्न आहे की ठीक आहे तुम्ही कामं केली, कामगार ठेवले, कार्यकर्ते हे केले, म्हणजे त्यांची जागा आज एकाही गावामध्ये एकाही कार्यकर्त्याला 10% सुद्धा किंमत राहिली चांगल्या कार्यकर्त्याला का ती पगारी तुम्हाला जर एखादी सभा घ्यायची असेल त्या पगारी पोराला तुम्ही पाठवता, तिथनं महिलांची माणसं घेऊन येतात आणि ती सभा मोठी करता आणि कार्यकर्ते फक्त टाळ्या वाजवा ठेवता तुम्ही, पण त्या कार्यकर्त्यांची गावातली किंमत संपवली तुम्ही. माझा मुख्य मुद्दा आहे, जर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास केला, तुम्ही तालुक्याला सांगताय मोठ्या प्रमाणात विकास केला, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तालुक्याला विकास होणं पण आवश्यक आहे. तालुक्याचा माणूस प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो विकास पोहोचणं आवश्यक आहे. त्या माणसांना त्याचं कौतुक पण करणं, त्या माणसाने कौतुक करणं पण आवश्यक आहे. माझा तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे, जर इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही विकास करता तर तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर काम करत असता, सब कॉन्ट्रॅक्टर मेन कॉन्ट्रॅक्टर काम न करून देता सब कॉन्ट्रॅक्टर का नेमले? तिथं तुम्ही निकृष्ट दर्जा तुमचं काम का मटेरियल जातं, हा एक तालुक्याला प्रश्न आहे. सब कॉन्ट्रॅक्टर का कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्याची लायक आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याला शासन कॉन्ट्रॅक्ट देतं. मग त्या कॉन्ट्रॅक्टदारांना काम का करून दिलं जात नाही? आज जल जीवनचं उदाहरण द्यायचं आपण, जल जीवनच्या योजना 200 ते 300 कोटीच्या तालुक्यावर चालू आहे. किती जल जीवनच्या योजना बंद पडल्यात?
आज 98% जलजीवनच्या योजना बंद केल्या, कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. याला जबाबदार कोण आहे? याचं नीट नेटकं उत्तर, विषय डायव्हर्ट करू नका कधी पण. विषयाचं उत्तर व्यवस्थित योग्य पद्धतीने द्या. जल जीवनच्या योजना घराघरात नळ ही केंद्र शासनाचं धोरण आहे. राज्याचा केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% निधी त्या योजनेसाठी वापरला जातो. एकही योजना अपुरी नाही, त्यांचा खर्च पण नाही, प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम पण नाही त्याचं. ह्या गोष्टी तुम्ही कधी विचार करणार आहात का नाही? का कामं केली 3,000 कोटी आले, 4,000 याच्यामध्ये भाजप आहे ना तुमच्या बरोबर? भाजपच्या कुठल्याही नेत्याने तुम्हाला विरोध केला पैसे घेऊ नका तालुक्याच्या विकासाला. मग प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा आरोपी का करता? अरे हे कामच महायुती म्हणून फंड येतोय, हा तुमचा घरचा फंड नाही, तुम्ही त्याचे मालक नाही. हा फंड हा शासनाचा आहे, हा शासनाचा पैसा नाही, जनतेचा पैसा आहे. जनतेच्यासाठी हा विकासाला येत असेल तर तुमचं नवल काय, तुम्ही सत्ता आहे तुमच्याकडे आणि त्या सत्तेचा तुम्ही वापर इतका करता, व्यक्तिगत स्वरूपाचा करता. म्हणजे एखाद्या घरावर फार तुळशीपत्र बसवण्याचा प्लॅनिंग करता. अरे अशा अनेक गोष्टी उदाहरण देता येईल भाजपच्या चांगल्या कार्यकर्त्यांना तुम्ही फार मोठे चालले, त्यांचं राजकारण तर संपवलंय पण त्यांना जगणं सुद्धा मुश्किल केलं. अशा या ठिकाणी 100 कार्यकर्ते नाव घेऊन पुढे दाखवता येईल तुमच्या पुढे. काय इतका क्रूरपणा अशासाठी कोणासाठी करतात? आज तुम्हाला ह्या परिस्थितीमुळे इतकं जर मोठा फंड आणताय, तुम्ही तालुक्याचा विकास करताय, तुम्हाला 20-20 पोलिसांचा संरक्षण का? सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांची आवश्यकता नसते. तो बिंदास एकटा फिरत असतो, समाज त्याला कौतुक करत असतो, डोक्यावर घेऊन फिरत असतो. 20-20 पोलीस तुमच्या घराला बंदोबस्त, असे काय चुका करता तुम्ही? कुठला असा अनाथ एखाद्या कार्यकर्त्यावर केलाय तुम्ही? त्याचा तुम्ही मनाने कधी विचार करणार का नाही की 20-20 पोलीस घेऊन आपल्याला फिरायला लागते? हे आपल्याला याचं चांगलं का वाईट याचा विचार करा की समाज वेळा नाही. 20-20 पोलिसांनी तालुक्यात कधी बघितलं नाही. राज्यमंत्री म्हणून आपणासाहेबांनी काम केलं, भाऊ एकट्याने पण काम केलं. ह्यांच्याकडे 4-2 पोलीस पण नसतील. आज नुसत्या खाली आमदार 15-20 पोलीस कशासाठी? हा पण तालुका विचार करतोय का ह्या माणसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात जनार्दन असता आमदार 2-2 लाख मदत जर मिळत असेल तर ह्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त का? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुक्त हे चुकीचं काम करतात. काहीतरी यांच्याकडे मोठी चूक होत असते, होत चाललेली, आणि ती चूक त्यांना आहे ना पचवायची, म्हणून हा बंदोबस्त त्यांना पाहिजे. नाहीतर जर सामाजिक कार्यकर्ता असता तर तुम्ही एकही पोलीस जवळ ठेवला नसता. उद्यापासून माझे आव्हान आहे, तर खरे तुम्ही कार्यकर्ते तालुक्याचा विकास करणारे असेल तर पोलीस बंदोबस्त काढून टाका, माझी विनंती आहे तुम्हाला. आणि जाहीरपणे गावागावातल्या सुखादुखात पण सहभागी व्हा. अहो तुम्ही एखाद्या धाव्यात जात, पण लग्नात जात नाही आणि जाणार तर 5 पोलीस घेऊन जाणार. काय लोकांनी तुमच्याबरोबर चर्चा करायच्या, काय भावना व्यक्त करायच्या? आजही लोक पोलीस खात्याला घाबरतात. एक गरीब कार्यकर्ता असतो तर पोलीस बघितला का लांब जातोय. गुन्हेगारांच्या वरची तरा झाली. तुमची 20-20 पोलीस घेऊन तुम्ही बरोबर फिरता. नेमके तुम्ही आहात कोण हे एकदा तालुक्याला तुम्ही दाखवून द्या, सिद्ध करा. नुसता विकास केला सबकॉन्ट्रॅक्टर नेमता, मटेरियल तुमचं टाकता, अख्ख्या कामं बंद पडल्यात. तसं एकही काम प्लॅन इस्टिमेट प्रमाणे नाही. हे मला बोलण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आज तुम्ही खालच्या स्तरावरती जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही टीका करता. ज्या भा भेगडेने तुमचा राजकीय जन्म घातलाय, राजकारणात तुम्ही आलात ना, त्या भा भेगडेने आणलं, लगेच त्यांच्यावरती लाथ मारायला लागला, लगेच त्यांच्यावरती असे अपराध करायला लागला. थोडी तरी जाणीव ठेवा. ज्यांनी राजकारणामध्ये आणलं किंवा सहकार्य केलं त्या व्यक्तीबद्दल आजपर्यंत मी एक शब्द बोललो नाही आणि बोलणार पण नाही कधी या विषयात. ही आमची संस्कृती आहे, हे आपले संस्कार आहे. आपण संतांच्या भूमीमध्ये राहतोय, शुरांच्या भूमीमध्ये राहतोय. आणि मावळ हा बाबा मुंबईच्या पुण्याच्या मध्ये असणारा एक जबरदस्त सोन्याचा तुकडा म्हणलं तरी बाबा ठरणार असा हा तालुका आहे. आणि त्या तालुक्याची काय तुम्ही तशा करणार, काय अवस्था करणार नाही ते तुम्ही खालच्या जाऊन महिला पुतवती आणला. महिला आज गावामध्ये बैठक झाल्यानंतर तो गावचा निर्णय होतो कुठल्या पक्षाला कुठल्या व्यक्तीला मतदान करायचं, आणि ते माहितीच नाही. एकही पुढारी एकही मान्यवर गावात किंमत नाही. त्या ठिकाणी बूथवरती तुम्ही महिला बसवता. इतके खालच्या लेवलला केले तुम्ही कार्यकर्ता असता. बोला
हे किती दिवस चालणार तुमचं? का चालवणार? अरे तुम्ही सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक झालात, कार्यकर्ता म्हणून आमदार झालात. उद्या भविष्य काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, भावना आहे, त्यांचं काही स्वप्न असतं आणि त्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आम्हाला सुद्धा उद्या भविष्य काळामध्ये एक चांगलं स्थान मिळावं आणि त्या कार्यकर्त्यांना संपून तुम्ही बचत महिलांना बूथवरती आणला, त्यांना त्यांचे पैसे वाटप करायला देतात आणि नेहमी म्हणता ह्यांचे पैसे घ्या आणि ह्यांना पाडा. काही पण एखादी क्लिप दाखवायची आणि त्याच्यावर आरोप करायचे. अरे तुम्ही इतके सज्जन आहात का? तुम्ही इतके संत आहात का? तुम्ही इतके सरळ आहात का? तुमच्या कुठल्याही ठिकाणी समाज बघतोय, फक्त पैसा सोडला तर तुम्ही आमदार हा विषय संपलाय. पैसा आणि कामगार काढा आणि आमदार होऊन दाखवा. किती भाषण करा, तुमच्या सभेवर सुद्धा लोक नाही येणार. आज समाज आहे ना तुमच्याकडे, फक्त जो बघतोय ना तो गरीबाला, एखादा गरज आहे एखाद्याला 500 रुपयावर रोजाला अख्खा दिवस काम करायला त्या व्यक्तीला असं वाटतं चला 500 रुपये भेटलं काय अडचण आहे, चला दिवस मग ती लोक येतात. परंतु तुम्ही त्यांची किंमत आहे ना पैशात करायला लागलात. आज राज्यामध्ये सुद्धा आपली बदनामी झाली तालुक्याची. 100, 200, 200 कोटी रुपये विधानसभेला तुम्ही खर्च करताय. लोणावळा नगरपालिकेमध्ये, वडगाव नगरपालिकेमध्ये काही लोकांच्या अक्षरशः तुम्ही जमिनी विकायला लावल्या, घरावरती कर्ज घेतलं, घरं विकायला लावली आणि ते कार्यकर्ते काहीतरी एक लोणावळ्यातला पाडलाय. तो त्या दिवशी अक्षरशः माझ्यासमोर जायला रडत होता. 70-80 लाख रुपये तो गेला आणि तो कार्यकर्ता पाडला खंडाळ्यातला. त्या लोकांनी करायचं काय? आज एक कार्यकर्ता चांगला पुढे यायला तयार नाही का? तो म्हणतोय पैसे नाही तर निवडणुका लढवायच्या कशा? पैसा हा शब्द मागच्या वेळेस अख्खं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी नियोजन केलं. पैसा हा शब्दच प्रयोग नाही केला. कार्यकर्ता चांगला आहे त्याला उमेदवारी. ते काही वेळे का? त्यांना गरज कळतंय की पुढे पैसा लागतो, पुढे नाही लागत, त्या पद्धतीने ते खर्च करतात. आपण अगोदर जिल्हा परिषदचे 5 कोटी द्या, पंचायत समिती 3 कोटी, हे लोक पैसे कुठं काढणार? हा आमदार साहेब तुम्ही विचार करा, हे लोक पैसे काढणं कसे? तुमचे सोर्सेस आम्हाला माहित आहे का? आम्हाला माहितीये तुम्ही कसे पैसे काढता बाय. परंतु ह्या माणसाला ती व्यवस्था नाही. आज पंचायत समिती सदस्याला तिथं चहाला माग आहे आपण आणि त्या माणसाने उद्या 3 कोटी रुपये खर्च करायचं, त्याचं दिवाळात निघालं, तो बरबाद होणार. तर माझी आमदार साहेब तुम्हाला अजूनही विनंती आहे की तुम्ही तालुक्याचा कार्यकर्ता संपू नका. जे कार्यकर्ते महिलांना पुढे घेऊन, पगारी लोकांना पुढे घेऊन ते कार्यकर्ते संपवले आणि जे कार्यकर्ते आहेत तर धरून त्यांना तुम्ही पैशात बर्बाद करून संपवणं असेल तर हे बाब तुम्हाला कधी ना कधीतरी फेडावं लागेल. ही सोपी बाब नाही. कार्यकर्ता हा जीवाभावाचा असतो, कार्यकर्ता हा नेत्याचा आत्मा असतो आणि त्या कार्यकर्ता जपण्याचं काम जर तुम्ही केलं नाही तर एवढी बाब सोपी नाही. सोपं समजू नका. हे परतफेड तुम्हाला एक दिवशी घ्यावीच लागेल म्हणा आणि त्याचे परतफेड तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला त्याचं दुःख वाटेल. पण ईश्वर हे सगळं पाहत असतो, त्याचा न्याय निवडा एक दिवशी होतो. माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या गोष्टी आरोप करणं, ह्या पगारी पोरांना कामाला लावून त्याचं फ्युचर करा. कंपनी MIDC आहे, आम्ही नोकरी पण घ्यायचो. आता तुम्ही त्या ठिकाणी लावा ना 5-10 हजार पोरं कामाला करा, लावा ना. त्या दिवशी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही रोजगार देत असतो, हॉटेलमध्ये देत असतो. अरे इथं MIDC ह्या मावळामध्ये इथं 40-50 हजार लोक कामं करतात, त्या ठिकाणी 10-20 हजार कामगार लागू शकत नाही का मला? हे तुमचा नेतृत्व, हे तुमचं पुढारपण. आज तुम्ही इतके लोकप्रिय ती एखाद्या अधिकाऱ्या अधिकारी कर पडतो, इतके तुमचे लोक ऐकतात का 10-20 हजार पोर कामाला लावली नाही? आणि लावली असेल त्याची यादी द्या. खोटं बोलू नका. माझं तर आव्हान आहे, आम्ही सुद्धा 25-30 वर्ष राजकारण केले, महिलांसाठी काम केले, बचत गटासाठी, सामुदायिक विवाह समाजासाठी एकत्र यावं, समाज समन्वय समिती काढली, तालुक्यामध्ये एक संघ समाज वाचवा, आर्थिक अडचणीतून बाहेर पडावा म्हणून सामुदायिक विवाह सोहळे केले. लग्नाचे प्रथा बंद करा, आवाडावा खर्च कमी करा, सकाळी लग्न विवाह सोहळा चालू करा. सगळे त्याच्यामध्ये वेगळे सेवाचे आमदार दादा बेगडे असतील आणि हे रघुनाथदादा सातकर, हे तिघं त्यावेळेस सगळे ब्राह्मण समाजाचे लोक घेऊन बसतो. का ह्या तालुक्याची काहीतरी आम्हाला कळवळ आहे की ह्या तालुक्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारला ब्राह्मण समाजाला, संध्याकाळची लग्न आमची का सकाळी तुमची का? तर त्यांचा सोपा प्रश्न होता, शुभ कार्य सकाळी होतं संध्याकाळी होत नाही, तुमची लोक ऐकत नाही म्हणून. त्यावेळेला मी सांगितलं की लग्नातल्या प्रथा कमी करा, एक साखरपुडा साध्या पद्धती करा आणि दुपारचं लग्न ठेवा. त्यामध्ये सुद्धा तुम्ही आधी 1 रुपयाचं काम नाही करत, समाज वाचवणार कसा समाजाला मदत करणार?
ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करा. समाज वाचवायचा असेल, तुमची मानसिकता बदला. नुसता पैसा ह्याला रागून बोल, ह्याला शिवी दे, ह्या जरा रागपणा, तुमचा रागीटपणा कमी करा. त्याला जागावी. ही सत्ता काय कायमची नसती कोणाकडे. आज एकदा दिवस उगावला का तो मावळतो. ही सत्ता कायमची नसते. अजूनही आमदार साहेब तुमचे डोळे उचकडा. तुमच्या बरोबर उद्या सत्ता नसेल तर तुम्ही तिथं असाल. ज्यांना ज्यांना त्रास दिला ते लोक तुम्हाला कधी सोडणार नाही. ह्या सुद्धा भावना तुमच्या मनामध्ये का जागृत होत नाही की आज सत्तेमध्ये पोलिसांमध्ये आपण असल्यामुळे आपण काही पुन्हा बोलू शकतो. कसाही प्रकारचं एखाद्याबद्दल त्याला शिन वागणूक देतो. परंतु ह्याचा परिणाम भविष्य काळामध्ये कधी ना कधी भोगावं लागेल. ही वागणं, हे बोलणं तुम्ही कमी करा. अधिकारी सुद्धा तुमच्याबद्दल काय काय बोलतात अंतर्गत आम्हाला माहिती आहे. आज सकाळी त्याचं निवृत्ती भाऊबद्दल काल पण टीका केली, आज पण बोलले. ते निवृत्ती भाऊ सत्य नाही म्हणजे इतकं आमदार खोटं बोलतो. मी असला आमदारच कुठं बघितलं नाही. अशा ज्येष्ठ माणसांनी त्यांच्या घरी तुम्ही जेवलेत खावलेत, त्यांचा आशीर्वाद घेताय आणि त्यांना खोट्यात पाडतात. दिगम दादा म्हणे माझ्या त्यांच्याबद्दल सहानुभूती, त्यांच्या घरातला माणूस असेल तर मी बिनवळ त्यांना. तिथं आमचाच माझा सहकारी दिलू ढोरे का त्यांना घेतलं. मग त्यांना जर बिनविरोध द्यायचं होतं ना, मग बोलता एक आणि करता एक, वागता एक. तुम्ही ते वागणं करणं बंद करा. हे लोकांना कळतंय. आमच्यासारखे निस्वार्थी आम्ही उपोषण केलं, आमदार केलं. मी 14-10 दिवस उपोषण केलं या समाजासाठी. 2002 ला 8 दिवस उपोषण केलं. मोर्चे आमदार कार्यकर्ता काय झालं. मी वाद घातले कार्यकर्त्यांसाठी. तुम्ही कार्यकर्त्यासाठी वाद घालत नाही. तुमची महत्वाकांक्षा टिकण्यासाठी तुम्ही वाद घालता. आजही माझे चॅलेंज आहे, तुम्ही किती कार्यकर्त्यांसाठी. आज 80% माझ्या जो होते, मी 15-20 वर्ष ज्यांच्याबरोबर राहिलो ते कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहे. मी एका सुद्धा शब्दाने देऊ करणार नाही की तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ नका. शेवटी प्रत्येकाच्या भावना आहे, मन आहे, त्याचे विचार आहेत, त्यांना ते पटतं ते करू द्या. पण त्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तुमच्याबद्दलच्या भावना चांगल्या नाहीत. तुमचा तो अहंकार आहे, तुमची बोलण्याची पद्धत आहे, हे त्या कार्यकर्त्याला कोणलाही मान्य नाही. म्हणून माझे तुम्हाला सांगणे, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या करायच्या असेल, तालुका शांत ठेवायचा असेल तर पहिलं तोंड बंद ठेवा आणि समाजामध्ये जा. त्यांच्या सुखादुखात जा. त्यांच्या भावना काय त्या समजून घ्या. गाव बैठका ठेवा. ते पोलीस काढा, पगारी लोक काढा आणि स्वतःहून फिरत जा. लोकांमध्ये मिसळा. पोलिस घ्यायचे पगारी 5-50 पोरं घ्यायचे आणि पक्का कराडा करायचा. त्यांचे तर तुम्ही वेळ झाले. सगळे कॉन्ट्रॅक्टर सकाळी एखाद्या कामामध्ये कुठल्या कामाचा प्लॅन इस्टिमेट प्रमाणे आम्ही ह्या निवडणुका होत्या, मी तुम्हाला 10 कामं देतो, ती कामं प्लॅन इस्टिमेट प्रमाणे केल्या तुम्ही आणि त्याचं उत्तर तुम्ही द्या. निकृष्ट दर्जा आणि प्रत्येक कामामध्ये तुमचं मटेरियल पाहिजे. तुमचा सब कॉन्ट्रॅक्टर हा त्या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी किंमत ठेवा. त्याला काम करू द्या. त्याच्यावर चांगलं दर्जा. एक स्वर्गीय दिलीप ताड्डे आमचे कुठल्याही कामामध्ये काम असतं ते पाणी सुद्धा मारायचं काम नाही. तुम्हाला कामं सुद्धा माहित नाही. जर तुमच्या योजना किती कामाला भेटी दिल्या, तुम्ही किती रस्त्याच्या कामाला भेटी दिल्या, ते काम चालू असतं. एकदा तरी कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न विचारला काय प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम कर म्हणून. हा बरं, हे कामावरती तुम्ही गेले नाही आणि काय सांगता तुम्ही मी कामं करतो. काम माहित पण नाही तुम्हाला कुठली कामं झाल्यात. फक्त तुमची टोटल असते ते पगारी पोरं तुम्हाला ते टोटल करून ते बरोबर हिसाब जोडून द्यायचा आणि मग तुम्ही ते आराखडा बांधायचे. म्हणून भविष्य काळामध्ये तुमचा हा विषय तालुक्यात निघणार आणि तुमच्या मागे ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी लागतील त्यावेळेला तुम्ही सुटू शकत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला हे थांबवा आणि चांगल्या पद्धतीने समाज उभा कार्यकर्ता उभा करण्याचं काम करा. आमचा त्या गोष्टीला पाठिंबा. विरोधी हा पक्ष भाजप हा वेगळा विचारचा पक्ष, राष्ट्रवादी वेगळा विचारचा पक्ष आणि कुणी कुठल्या पक्षात जाऊ नये. आता पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राष्ट्रवादी इतर पक्षाचे लोक घेतलेले आहे का. माझा थोडा प्रश्न आहे, कुसगाव गणामध्ये जो लोअर उमेदवार आहे तुमच्याकडे तो उभाटाचा होता, पण तुम्ही काय घेतला ना. तुमच्याकडे उमेदवार नव्हता ना. कामशेत गणामध्ये एससीचा उमेदवार आहे, तो कुठे जातो विधानसभेला त्यांनी तुमच्या विरोधात काम केले, तो आरपीआयचा तुम्ही घेतला ना. तुम्ही एवढं धुतल्या तांदळासारखे तुमच्याकडे इतके वारेमाप लोक उमेदवार आहे असा विषय नाही. कालपर्यंत ते दिलीप ढोरेला तुम्ही हात हिंग लावून विचारलं नाही, आज त्याच्या मागे लागले उमेदवार हो उमेदवार हो उमेदवार आणि तो उमेदवार घेतला तुम्ही. त्यांनी कालच्या विधानसभेला तुमचं काम केलं का. अशा अनेक गोष्टी आहे की तुमचं काम केलं नाही तरी माझं टिकवण्यासाठी आणि मग म्हणायचं माझ्यामुळं मी तालुक्याचा एवढा विकास करतोय आणि तालुका माझ्या बरोबर आहे. तसं नाही. ह्या दोन गोष्टी तुम्ही काढा, पगारी पोरं आणि पोलीस, आणि तुम्ही घ्या सभा घ्या कार्यक्रम आणि मग निवडून येऊन दाखवा
माझं चॅलेंज आहे तुम्हाला, खरा न्याय दुधाचं पाणी तर पाणी त्या ठिकाणी होईल. माझी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान आहे, हे बोलण्याचे वक्तव्य उद्या आम्हाला उत्तर द्या. तुम्ही आमच्याबद्दल काही पण बोलणार, मी त्याचं ह्या निवडणुकीमध्ये उत्तर देणार नाही. निवडणूक झाल्यानंतर पुराव्यासहित एक दिवशी तुमचा विषय योग्य पद्धतीने मांडेल, आज मांडणार नाही. माझी फक्त जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करून म्हणून आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचार करून असताना कार्यकर्त्यावर नेत्यावर जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो तेव्हा त्याचं उत्तर देणं ही माझी नैतिक जबाबदारी होती, म्हणून मी बोललोय. व्यक्तिगत स्वरूपाचा काय घ्यायचं त्यांनी कारण आणि घेतलं तर त्यांचं त्यांना लकला. पण माझं व्यक्तिगत मध्ये अजूनही बदला, सुधरा, तुमची मानसिकता बदला, तुमचे बोलणे, तुमचं वागणं, तुमचं चिडणं हे सगळं थांबवा. हीच मला या ठिकाणी आमदारांना विनंती करायची. काही प्रश्न कुठला पत्रकारांना विचारायचे असेल तर विचारा, आम्ही त्याचे उत्तर द्यायला सक्षम आहे. देवळे साहेब, आता जी सभा चालू होती, सभेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांकडून शिवराळ भाषा वापरण्यात आली, व्हिडिओ पण व्हायरल होता. जर आपला